ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो झालो चराचरी श्री राधा मेरी स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वरणो रघुवर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन आवो जी पवन मग पाऊल टाकावे नाम तारा कही थोर नामे तारीले अपार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्याच असणाऱ्या लाडक्या श्री संत जनाबाई महाराज यांचा चार चरणाचा भगवंताच्या नामाचं महत्व सांगणारा जीवन जगत असताना तुम्हा आम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे। माणसाला कर्म करावं लागतं, माणसाला कार्य करावं लागतं, पण भगवंताचं नाम हे कोणत्या कर्माच्या अगोदर कोणत्या कार्याच्या अगोदर घ्यायचं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांझ कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मुव्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं परमपूज्य 1008 श्री गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संगीत श्रीमद भागवत कथा आणि या सप्ताहामध्ये आज चौथ्याच दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे हे मी माझं परमभाग्य समजेल। अगदी अभंगाचा विस्तार या ठिकाणी मला करायचा आहे, पण या कीर्तनासाठी असेल किंवा तुम्हा सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे घडून आलं, आपल्याच गावातील आदरणीय श्री वैजनाथ गंगाराम बरकुले
त्याचबरोबर श्री गोविंद जगन्नाथ बरकुले यांनी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आले आणि तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी मला घडून आलेलं आहे. प्रथमतः मी गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. अगदी सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कीर्तनासाठी मला ज्यांची सुंदर अशी सत्संगत लाभलेली आहे ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ज्यांनी सुरुवातीला अगदी सुंदर गोड अशी चाल गायली, हरिभक्तपरायण आपल्या या परभणी जिल्ह्याचं भूषण म्हणायला हरकत नाही, हरिभक्तपरायण गायन कोकिळा माऊली महाराज खवणे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड असणारे आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद ब्रह्मा महाराज येवले या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज आहेत. त्यांच्यासाठीही टाळी झाली पाहिजे. बंडू महाराज आहेत. हरिभक्तपरायण अजून उत्तम महाराज या ठिकाणी आहेत. उद्धव महाराज आहेत अजून, आणि सर्व गावातील भजनी मंडळी बाबा निवांत आहेत ना? काही दुःख अजिबात हसू नका रे पोरांनो. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथसंगत लाभलेली आहे, अगदी म्हणतात मूर्ती लहानपण, हा तसं त्यांचं गोड असं वाजवणं आहे. महाराजांचं नाव काय? मयूर महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. हे तुमच्यासाठी आहे. फक्त टाळ्या नका वाजू, काहीतरी शिका त्यांच्याकडनं. कीर्तनाला बसलात पण काहीतरी शिका त्यांच्याकडनं. अगदी सुंदर महाराजांची साथ या ठिकाणी आहे. आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. दादांसाठी एकदा जोरात टाळी. दादांचाही सुंदर साऊंड या ठिकाणी आहे. दादांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि अगदी आमचे गुरुवारी असतील हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी, त्यांच्याकडे शिकायला होत्या. आमच्या वैष्णवी या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. अगदी सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला परत कधी वाटलं हे कीर्तन पाहावं, 3 YouTube चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा नावं सांगता का मला? आनंद कीर्तनाचा अजून, गोडी कीर्तनाचे अजून, नाद हरिनामाचं सुंदर नाव आहे. मनापासून तुम्हालाही धन्यवाद. दादा जे योग्य वाटेल तेच टाका बरं, नाही तर आमचं लय फार अवघड झालंय सध्या. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल माझी आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात. मस्तक आहे पायावर ऐका, श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्त्व पटवून देतात. माझं सांगणं तुम्हाला, आपण फार भाग्यवान मंडळी आहोत की तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, श्री संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भाग्यवान मंडळी आपण आहोत की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. पण माझं सांगणं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, कुठेही कथा असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र आपल्या समोर मांडत असतात. पण दादा, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा तारून सांगितलं, त्याचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला किती वर्ष पूर्ण होतात? 18 की 27?
एक जण 18 वर्ष पूर्ण होतात. बाबा 18 असता 18 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. मला सांगा या 18 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी सांगते, या 18 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 200 ते 250 कीर्तन ऐकलेले काय दुखत आहे का तुमचं? हा 2 सप्ते आहेत ना? 2 सप्ते आहेत का? त्याला किती वर्ष झाले? त्याला माहित नाही. अनादिकालापासून. बापरे, मग बरेच महाराज लोक वाट लावले तुम्ही. वा, आम्ही फार छोटे आहेत, पण टेन्शन नका घेऊ. गाडी बारीक असली तरी ॲव्हरेज भरपूर देते. या 18 वर्षामध्ये, या सप्ताहाचं मी सांगते, त्याचं मला माहिती नाही पण याचं सांगते. या 18 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 200 कीर्तन ऐकलेले आहेत. मला सांगा दादा, तुमच्यात काही बदल झाला? झाला ना 75%. बाकीच्यानी कधी घालायच्या? सप्ताह संपत आल्यावर घालायच्या का? मला सांगायचं तुम्हाला, ऐका बारकाईने ऐका. मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची समजावून. महाराज किती सांगतायत या गोष्टीला अजिबात महत्व नाहीये, पण त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरांनी काय तुम्हाला जनाबाईंचं चरित्र सांगावं. पण अगदी मी सांगेल, श्री संत जनाबाई महाराजांचं चरित्र म्हणजे फार मोठं आहे, फार अगाध चरित्र माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचं. त्यांच्या आई वडील मुलगी होत नव्हती म्हणून पांडुरंग परमात्मानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे. आणि काही काळ उलटून गेला आणि सुंदर असं कन्यारत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. आनंदामध्ये स्वागत केलं त्या मुलीचं. ऐका बरं महिला मंडळ, आनंदामध्ये थाटामाटामध्ये त्या मुलीचं त्यांनी स्वागत केलं. एक गोष्ट तुम्हाला सांगेल, आज आपल्याला मुलगी नकोय. आपण मुलगी पोटात असताना तिला मारलं जातं. एक मुलगी असेल तर बस झाली आम्हाला, दुसरी मुलगी म्हटलं की आम्हाला नको वाटते. पण तुम्हाला सांगायची गोष्ट मला एकच आहे. मी शेवटी दोन गोष्टी तुमच्यासोबत बोलणार आहे, पण शेवटचे 10 मिनिटं त्याच्यासाठी मी घेणार आहे. आनंदानं त्यांचं थाटामाटामध्ये स्वागत केलं आणि स्वागत केल्याबरोबर श्री संत जनाबाई महाराज हळूहळू मोठे होऊ लागल्या. एक दिवस गंगाखेड ती भूमी आहे, त्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि एक दिवस घराच्या समोरून काही वारकरी दिंडी घेऊन चालले असता जनाबाईंनी पाहिलं आणि जनाबाई आपल्या बाबाला सांगतात, बाबा कुठे चालले हे वारकरी? त्यांनी सांगावं, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो पांडुरंग परमात्मा, त्या विठुरायाला भेटण्याकरता ही वारकरी मंडळी पंढरपूरला चालली. म्हणून संतही म्हटले, जंबूया दीपा माझी जनाबाईंच्या वडिलांना सांगावं, ही वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरिता चालली. जनाबाईंनी म्हणावं, बाबा आपल्याला नाही का भेटता येणार त्या पांडुरंगाला?
त्यांनी सांगावं, जना काय येणार नाही, आपल्यालाही जाता येईल त्या देवाला भेटण्याकरता. श्री संत जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील त्या दिंडीमध्ये भगवंताच्या नामाच्या गजरामध्ये भगवंताचं नामचिंतन करत करत पंढरपूरमध्ये पोहोचले. फार गोड प्रसंग आहे का बरं, बारक्या नाही का, कांदेव नाही का. श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या दर्शनाकरता, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता रांगेमध्ये लागल्या आणि रांगेमधून जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या समोर श्री संत जनाबाई महाराज गेल्या. देवाला पाहिलं, देवाचं ते सुंदर असं स्वरूप जनाबाईंनी पाहिलं आणि पाठीमागं वडिलांना ओढून सांगितलं, बाबा आता तुम्ही जा. का सांगितलं असेल हो? का सांगितलं असेल? श्री संत जनाबाईंनी आपल्या वडिलांना परत जायला का सांगितलं असेल? कारण त्यांनी देवाला पाहिलं, ते देवाचं सुंदर असं स्वरूप त्यांना दिसलं. कारण तो भगवंत एवढा सुंदर आहे. तो भगवंत किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा भगवंत इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. संत अनेक ठिकाणी सांगतात, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. सावळे रूपाने सावळे एवढा सुंदर तो भगवंत, एवढा सुंदर. आणि त्या देवाला माझ्या श्री संत जनाबाईंनी पाहिलं. वडिलांना सांगितलं, बाबा आता तुम्ही इथून जा. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले आणि जनाबाईंच्या वडिलांनी श्री संत जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. महिला मंडळ ऐका बरं, तुम्हाला एक सांगणं आहे. आपल्या मुलीचा हात एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये द्या, नक्कीच तिच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये हात दिला. नामदेवरायांनी त्या छोट्याशा जनाबाईंना घेतलं आणि घरी घेऊन गेले. आईला आवाज दिला, आई अगं ऐकलंस का, ही छोटीशी जण आहे, पांडुरंगाच्या दर्शनाकरता आली, पांडुरंगाच्या भेटी करता आली आणि इथेच राहिली, आपल्या घरामध्ये घेतेस का ग आई. त्यावेळी नामदेवरायांच्या आईनं नामदेवरायांना सांगितलं, नामा आपल्या घरामध्ये अगोदरचीच भरपूर लोक आहेत,
14 माणसाचं त्यांचं कुटुंब. आणि परत श्री संत जनाबाई महाराज त्यांच्यामध्ये आल्या. सांगितलं आईनं आपल्या कुटुंब फार मोठं आहे आणि परत त्यांना आपल्या कुटुंबामध्ये घ्यायचं. आई राहू दे ना, अगदी छोटस वय त्यांचं आहे, कामं करतील, इथंच खातील, इथंच राहील, काम करील, राहू दे ना आपल्या घरामध्ये. जनाबाईंना घरामध्ये घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या श्री संत जनाबाई महाराज उठल्या. पांडुरंगाला भेटायची आस मनामध्ये होती, दर्शनाची आस मनामध्ये होती. उठल्याबरोबर स्नान वगैरे केलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता श्री संत जनाबाई महाराज निघाल्या. जात असताना नामदेवरायांच्या आईनं अडवलं. जना, अगं कुठं चालली? म्हणे देवाला भेटायचंय, देवाच्या दर्शनाकरता चालली, जाता येणार नाही म्हणे. म्हणे का जाता येणार नाही? आपल्या घरात 14 माणसं आहेत, तू धरून 15 झाली. पहाटे उठावं लागतं, या घरामध्ये जात्यावरती दळण दळावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. तुला या घरातून दर्शना करता जाता येणार नाही. थांबल्या कशासाठी होत्या? बचत गट. थांबल्या कशासाठी होत्या? दर्शना करता, पांडुरंगाला पाहण्याकरता, पांडुरंगाच्या भेटी करता थांबल्या. पण वाटेला काय आलं? त्यांच्या वय किती होतं? 5 ते 6 वर्षाचं त्यांचं वय, अगदी छोटस वय. पण त्याच वयामध्ये माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी दुसऱ्या दिवशीपासून उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यावरती घास भरावा, खुंटा हातामध्ये धरावा आणि श्री संत जनाबाई महाराजांनी दळण दळता दळता म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तुझ्या जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी जात्यावरती दळण दळावं आणि दळण दळता दळता पांडुरंग परमात्म्याला बोलावं. दळिता गांडिता उसका मिले नाता, 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 दळिता तुझका रे आता, दळिता गांडिता तुझका रे आता, नारी संरक्षण तुझे नाम दारी,
गाईल रे गाईल रे दळिता खंडिता तुझं गायन रे अनंता. माझ्या जनाबाईंनी जात्यावरती भगवंताला बोलावं, दळण दळत असताना भगवंताचं नामचिंतन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि वीट सोडून माझ्या श्री संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं आणि श्री संत जनाबाईंना दळण दळू लागावं. जनाबाई म्हणायच्या, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझ्या. पांडुरंग परमात्मानेही मागं तसंच म्हणावं, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता. अगदी पांडुरंग परमात्मानं जनाबाईंना जात्यावरती दळण दळू लागले. पहिला मंडळ ऐका, छोट्याशा वयामध्ये त्यांना कामं करावी लागली. आपण करतो याच्यात अजिबात नवर. आपल्याला साधनं आली, त्या पूर्वीच्या काळी काही साधन वगैरे नव्हती, तेव्हा जातं होतं. आताच्या पुरींना सांगावं लागतं, याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं, कोणी जात नाही, याला जातं म्हणतात. ते आताच्या मुलींना सांगावं लागतं. पूर्वीच्या काळी साधनं नव्हती, आता सगळी साधनं आली. आपल्याला जास्त काम करावं लागत नाही, तरी पण कोणाच्या मणक्यात घ्या, कोणाच्या कमरेत घ्या. हे महिला मंडळ आपलं होतंय. पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं. माझ्या श्री संत जनाबाईंनी जात्यावरती भजन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडून यावं. वारकरी काकडा करण्याकरता जी राहुळामध्ये जायची, पांडुरंगावर रागवायचे, का हो देवा, तुमच्यासाठी एवढ्या थंडीमध्ये काकडत काकडत काकडा करतो, तुमच्यासाठी येतो आणि तुम्ही वीट सोडून जणायचं झोपडीमध्ये जाता. पांडुरंगानं म्हणावं, बाबा चुकलं माझं, उद्यापासून नाही जाणार. जनाबाईंना राहावेडा, पांडुरंगाला रागवलेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जनाबाईंनी देवाला बोलवलंच नाही. पांडुरंग परत मग विचार करू लागले, जना मला का बोलवत नसेल, का बोलवत नसेल. पण काही काळ उलटून गेल्याच्या नंतर जनाबाईंनाच करमेण असं झालं. मग माझ्या श्री संत जनाबाईंनी दुसऱ्या दिवशी उठल्या, पहाटे उठल्या, जातं झटकून घेतलं, जात्यामध्ये घास भरला, खुंट्याला हात लावला आणि भगवंताला आज जनाबाई वेगळ्या पद्धतीनं बोलवायला लागल्या. ए गई गवी ठाबाई बाई, ए गई गवी देवाला आज विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंनी बोलवलं. महिला मंडळ ऐका बरं, माझ्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा आहे. विठाईच्या रूपामध्ये बोलवलं. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या शृंगार ग्रहामध्ये गेले आणि विठाईचं रूप धारण केलं आणि त्या विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि जनाबाईंना दळण दळू लागले.
वारकरी काकडा करत होते. आठवलं वारकरी आपल्यासाठी काकड्या करता येत आहेत. गळ्यातले अलंकार काढून ठेवले होते ते तिथंच राहिले आणि माझ्या श्री संत जनाबाईंचे ती फाटलेली वाकळ अंगावर टाकली आणि देव निघून गेले. दुसऱ्या दिवशी राऊळामध्ये बोंबाबोंब झाली. देवाचे अलंकार चोरीला गेले, देवाचे अलंकार चोरीला गेले. जी ही वाकळ ज्यांची असेल त्या घरी देवाचे अलंकार. सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जात होते. वाकळ कळते ना, गोधडी काय सगळ्या अंगावर घेऊन बसल्या. ती गोधडी ती वाकळ अंगावर टाकलेली होती. म्हणजे ही वाकळ जनाबाईची आहे. जनाबाईंकडे देवाचे अलंकार. पाटलाला बोलवलं. जनाबाईंच्या झोपडीमध्ये गेले. देवाचे अलंकार सापडले. काव म्हणे पांडुरंगाची भक्ती करताना शोभत का म्हणे तुम्हाला देवाचे अलंकार चोरता आणि देवाचीच भक्ती करता शोभत का म्हणे तुम्हाला. जनाबाईंनी सांगावं मी देवाचे अलंकार चोरले नाहीत. देवच इथे विसरून गेले, मी नाही चोरले. जनाबाईंना गावच्या पाटलानं सुळावर द्यायचं सांगितलं. सुळावर उभं करा, शिक्षा झाली पाहिजे. देवाचे अलंकार चोरले. जाता जाता जनाबाईंना प्रश्न केला तुमची शेवटची इच्छा काय. त्यावेळी माझ्या जनाबाई म्हटल्या माझी एकच इच्छा आहे, मला त्या देवाला एकदा भेटायचंय. आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराज पांडुरंग परत माझ्या समोर गेल्या आणि देवाला म्हणायला लागल्या देवा मला माहिती आहे मी एका युगापासून तुझ्या सोबत नाहीये, चार युगापासून मी तुझ्या सोबत आहे. म्हणून संत म्हटले चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे कापणी कीर्तनी. जनाबाई देवाला म्हणतात देवा मी 4 युगापासून तुझ्या सोबत आहे. तू माझाच नाही अनेकांचा छळ केलेला आहे. मी पाहिलंय तुला 4 युगापासून, माझं एकटीचाच नाही देवा अनेकांचा छळ तू केलेला आहे. पुण्यवंत पातळ लोकी गेला, पुण्यवंत पातळ लोकी गेला, जनाबाई देवाला उभं राहून देवाच्या समोर उभं राहून देवासोबत भांडायला लागल्या. भांडल्या नाही, देवाला शिव्या दिल्या. श्री संत जनाबाईंनी काय म्हटल्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडालेली. हे फक्त ऐका, त्याचं आचरण करू नका. कारण त्या पात्रतेच्या आपण त्यांनी भक्ती केली होती, तेवढं भजन केलं होतं, तेवढं नामचिंतन केलं होतं, म्हणून त्या देवाशी भांडत होत्या. जनाबाईंनी अलंकार चोरले म्हणून त्यांच्यावरती आळ आला आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराजच्या सुळावरती नेलं. त्याचा तो सूळ असतो लोखंडाचा, तो इथं ठेवला जातो किंवा इथं ठेवला जातो. त्या सुळावरती माझ्या श्री संत जनाबाई महाराज चढल्या बरोबर त्या सुळाचं पाणी झालं. ही भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. ह्या अधिकार माझ्या श्री संत जनाबाईंचा आहे. म्हणून जो आळ त्यांच्यावरती चोरीचा आला म्हणून तर त्या म्हटल्या ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने आळ चोरी
मालकानं श्री संत जनाबाईंना कामं करू लागली. जगाचे मालक पांडुरंग परमात्मा काय काय कामं केले जनाबाईंची. जगाच्या मालकानं जनाबाईंचे अनेक काम पांडुरंग परमात्मा जनाबाईंना करू लागले. हे सामर्थ्य ह्या अधिकार माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. आणि त्याच आपल्याला या अभंगातून सांगतात भगवंताचं नामचिंतन कशाला अगोदर करायचं. अभंगाचं पहिलं Bye.
नाम विठोबाचे घ्यावे पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत जनाबाई महाराज आपल्याला सांगतायत भगवंताचं नामचिंतन कोणत्या वेळी करायचं. ऐका, जीवन जगत असताना तुम्हाला मला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. माणसाला कर्म करावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलेला आहे त्या व्यक्तीला कर्म करावं लागतं. पण ते कर्म करण्याच्या अगोदर जर भगवंताचं नामचिंतन जर आपण केलं तर मला वाटतं ते कर्म सफलतेकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन जीवन जगत असताना प्रत्येकानं करावं. तुम्हा मला हा नरदेह प्राप्त झाला, देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्मानं हा देह भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी आपल्याला दिलेला. महिला मंडळ, देवानं देह कशासाठी दिला? झोप आली का? देवानं देह कशासाठी दिला? पंगत होती का? होती का? कोणाची होती? सुलबंद आहे का? कोणाची होती? आले की इथं ते हातवर करा दादा असतील तर. तुमची होती का बाबा? तुमची होती का? काय होतं पंक्तीत? नाही असू द्या, पंक्तीत काय होतं? उभा ना. जाऊ द्या बाकीचे तुम्ही सांगा काय होतं पंक्तीला. हा, वरम भात पोळी शिरा. मग शिरा जास्त झालाय का? जास्त काय झालंय? जोरात बोला माझ्याशी महिला म्हणलं. देवानं देह दिला कशासाठी दिला? भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी देवानं देह दिलेला आहे. आमचं याचे उलटे, देवे दिला देह भोजना. आमच्याकडं भजन नाही, भजन आम्ही करत नाही, भजन आमच्या जीवनामध्ये नाही. आम्ही फक्त भोजन करतो. खाया पिया सुखसे सोया नाहात जमाना कोया औटा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. जीवनात भजन नाहीये, जीवनात भक्ती नाहीये, जीवनात नामचिंतन नाही आणि तुम्ही करत नाही. त्याच्या पाठीमागं सुद्धा बरीच कारणं आहेत. पण माझं सांगणं आहे तुम्हाला, मनुष्य जन्म घेऊन या मृत्यू लोकात जन्माला आलोय. काहीतरी या देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाहीये. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कीर्तन समजते ना? मग काहीतरी असं 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 काहीतरी रिस्पॉन्स द्या की. एक वाक्य मी नेहमी सांगत असते, काही ना बाबा, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है. म्हणजे वाटत असेल मी काही बकू नये, बोलू नये. एक तुम्हाला विनंती माझी, मी कीर्तनामध्ये हसवेल